दरम्यान 17 जानेवारीला अजित पवार आणि शरद पवारांमध्ये जी बैठक झाली आणि ज्याची व्हिडिओ क्लिप सध्या सगळीकडे लीक करण्यात आलेली आहे, त्यात बैठकीत विलिनीकरणावर चर्चा झाल्याची माहिती देण्यात आलेली आहे। तो व्हिडिओ समोर आलेला आहे। मात्र 17 तारखेची बैठक विलिनीकरणावर नव्हती, जिल्हा परिषद निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी होती, असं स्पष्टीकरण नंतर सुनील तटकरे यांनी दिलं। या व्हिडिओच्या बाबतीत अजित पवारांनी दिलेली प्रतिक्रिया पुढारी न्यूजकडे आहे आणि त्यामुळे 17 तारखेची भेट नेमकी कशासाठी होती हे स्वतः अजितदादांनी काय त्या बाबतीत सांगितलं होतं आपण पाहूया। ज्यावेळेला कृषी प्रदर्शन बारामती येथे त्या ठिकाणी झालं, त्याच वेळेला ती चहा पानासाठी बैठक झाली आणि त्यानंतर दस्तूरखुद्द आदरणीय अजितदादांनी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आता होत आहेत त्या संदर्भामध्ये चर्चा झाली, अशी स्पष्टपणाचा खुलासा किंवा माहिती पत्रकारांशी संवाद करत असतानाच आदरणीय अजितदादांनी त्या ठिकाणी केलेली होती। हे आपल्याला सर्वांनाच ते विदित त्या ठिकाणी आहे। अशी कुठली बैठक झाली नाही। तुम्ही ना खरंच मी आता काय सांगतो गोष्टीचं सांगतोय की नाही। आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत। आता तुम्ही जो प्रश्न विचारलेला मी आज कृषी 2026 ओपनिंग होतं, आमचे कुलगुरू तिथं येणार होते, मी इथला लोकप्रतिनिधी आहे, त्याच्यामुळे मी पण इथं आलो होतो आणि मला सांगण्यात आलं की साहेब आलेले तिथंच आपण एकत्र जाऊ, म्हणून मी पवार साहेबांच्या घरी तिथे गेलेलो होतो आणि तिथून आम्ही एकत्रपणे त्या कृषी प्रदर्शनाला गेलो। अर्थात आम्ही उद्घाटन कुलगुरूंनी केलं आणि मला पण शेतीची आवड आहे, अनेक पत्रकारांना माहिती आहे, त्याच्यामुळे मी पण मला जेवढी माहिती घ्यायची होती तेवढी घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला। त्याच्या संदर्भामध्ये त्यांनी काय सांगितलं ते काय मी ऐकलं नाही। मी त्याच्याबद्दलची माहिती घेईन आणि मग त्याबद्दलचं बोलीन। एक आहे, हे आताच्या काळामध्ये प्रत्येक ठिकाणी स्थानिक लेवलला आम्ही तो अधिकार देतो, तुम्ही तिथं जिल्हा लेवलला काय करायचं काय नाही करा। आता तरी आम्ही सगळे महायुतीमध्ये काम करतोय, महायुती केंद्रामध्ये पण एनडीएचं सरकार आहे, राज्यामध्ये पण महायुती आहे, त्या पद्धतीने आमचं काम तिथं चाललेलं आहे। त्यांना जे योग्य वाटतं ते सांगतील ना, त्याच्याबद्दल इथली त्या संदर्भात आपल्याला माहिती नाही, आपल्याला इंटरेस्ट शेतीपेक्षा ह्याच्यातच जास्त दिसतो। त्यामध्ये आतापर्यंत जेवढ्या काही निवडणुका झाल्या मागे आघाडीच्या काळात पण, तर असले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये स्थानिकांना ते अधिकार दिले जातात आणि स्थानिक लोक त्याच्याबद्दलचा निर्णय घेतात।